हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपणच आपले डॉक्टर कसं बनायचं, म्हणजे आपला हेल्थ, आपली तब्येत आपण कशी व्यवस्थित ठेवून घ्यायची, उत्साही ठेवायची, ह्याच्याबद्दल थोडंफार आपण बोलूया. आता आपली तब्येत चांगली आहे नाही हे कसं ओळखायचं? तुम्हाला कामाचा उत्साह आहे का? म्हणजे हे बघा, एक एक्झाम्पल मी सांगते. आय वॉन्ट टू गो टू वर्क, आय हॅव टू गो टू वर्क. ह्यातला फरक बघा. मी कामाला जाणार आहे, मला कामाला जायचं आहे, आणि आय हॅव टू गो, मला जावं पडणार आहे. इलाज नाही, काय करायचं, पापी पोट आहे म्हणून कामाला जातो. म्हणजे तुम्ही आपण होऊन आवडीनं उत्साह वाटतो का तुम्हाला कुठलाही काम करताना? का इलाज नाही, करायला पाहिजे म्हणून करता? कुठलंही काम करताना तुम्हाला उत्साह वाटतो, हो करायला पाहिजे, आय वॉन्ट टू गो टू वर्क. हे म्हणजे यू आर ओके, तुमची तब्येत चांगली आहे. आय हॅव टू गो टू वर्क म्हणजे काय करायचं, करायला पाहिजे, इलाज नाहीये. नाही म्हणजे तुम्ही उत्साही नाही, काहीतरी कमी आहे हे समजा. इथे आरोग्य म्हणजे मी अगदीच काही आपण आजारी आहोत असं नाही, कायम उत्साही, टवटवीत, इंटरेस्टेड इन लाईफ कसं राहायचं त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. हल्ली कसं, ह्याला सुद्धा बरे ट्रीटमेंट निघालेले आहेत. सायकॅट्रिस्ट आहेत, सायकॉलॉजिस्ट आहेत, पण हे कशाचीही गरज नाही. आपण शोधून काढू शकतो, आपण सर्व काही करू शकतो. किंवा काही लोकांना वाटते बघा, मी 50शीला आलो, आय वॉन्ट टू वॉक, आय एम ओल्ड. काही लोकांना वाटते नाही, मी आता म्हातारं झालो. काही लोकांना 50 काय, हल्ली लोक 100 वर्ष जगतात, मी काय म्हातारा झालेलं नाहीये. हे तुमचं माइंडसेट, तुम्ही कसे आहात, तुमचं आरोग्य काय आहे हे तुमचं माइंडसेट निश्चय करते. त्यामुळे आपलं माइंडसेट जरा आपण पहिलं बदलायला पाहिजे. मनात असा उत्साह आणा, अगदी अशी तरतरी, फ्रेशनेस आणा. आणि हे फ्रेशनेस कसं आणायचं त्याच्याबद्दल पण बोलणार आहे मी. आणि कसं आपण उत्साही कसं राहतो, आपण फ्रेश कसं राहतो. पहिली गोष्ट म्हणजे आपला आहार. आपला आहार कसा असायला पाहिजे? ताजा, फ्रेश, ए लॉट ऑफ व्हेजिटेबल्स, हे सगळं आपल्या आहारात असायला पाहिजे. त्याच्याशिवाय भरपूर पाणी, फ्रूट्स, हे सगळं आपल्या आहारात आपण ठेवायला पाहिजे. आहार झाला, मग विहार, म्हणजे तुमचं वॉकिंग असेल किंवा तुम्ही काही एक्सरसाइज करता तर असेल. नंतर विचार, हे विचार सुद्धा अतिशय महत्वाचे आहेत. आपण चांगले विचार केले की चांगले असतो, आपण वाईट विचार केले की आपण वाईट होतो. आता हे विचारात सुद्धा काय करायचं माहितीये का? सारखं मी 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 मी, आय स्टँड्स फॉर इलनेस, लक्षात घ्या. आणि वी स्टँड्स फॉर वेलनेस. विचार करा, आई म्हणजे मी, इट स्टँड्स फॉर इलनेस. कायम फक्त माझ्याबद्दल विचार करायचा. तर आपल्याबद्दल विचार करायचा.
मला काय माहित आहे तर लोकांना वाटायचं, मला काय येते तर बाकीच्यांना शिकवायचं, आपल्या घरातली असतील, आजूबाजूची असतील, जे काही करतो तर सर्वांसाठी करायचं, फक्त माझ्यासाठी नाही, सर्वांसाठी. दॅट इज वाय वी स्टँड्स फॉर वेलनेस आणि आई फॉर इलनेस, हे लक्षात ठेवायचं. आणि हंबल राहायचं. किती आपण पैसे ना हे ना कुठे गेलो तरी आपले पाय जमिनीवर असावे म्हणतात बघा. ह्याला सूर्य एक मोठा एक्झाम्पल आहे. हे बघा, सूर्य उगवताना कसा असतो, एकदम मोठा असतो, मग तो कसा लहान होत जातो. तो उपयोगाला आहे. सूर्याचे ह्याच्याशिवाय आपल्याला माहित आहे कुठल्याही शेतीला म्हणा ह्याला त्याला सूर्यप्रकाश खूप महत्वाचा आहे. सूर्यप्रकाशामुळे एनर्जी मिळते, सोलार एनर्जी, आपल्याला खूप काही माहित आहे. तरी सूर्याला कधी मी असं वाटते का? नाही वाटत. त्यामुळे आपण कायम हंबल असायला पाहिजे. आणि हे बरेच गोष्टी का नाही आपल्याला आनंद देणाऱ्या, म्हणायचं तर अगदी लहानपणीपासून येतात आपल्याला. आपले आई वडील आपल्याला कसं मोठं करतात, आपल्या आजूबाजूचं, हे सगळ्यात ना आपण शिकत असतो. पण बाई बॅड लक, कोणाला मिळालं नसलं तरी त्याच्यामुळे काही बिघडत नाही. मोठं झाल्यावर त्यांचं ते हे डेव्हलप करू शकतो. आता आरोग्य आपलं चांगलं राहायला पाहिजे असलं तर काही सिंपल गोष्टी आपण काय कराव्या ह्याच्याबद्दल पण मी सांगते. एक म्हणजे सूर्योदयाचे आधी उठायचं. केव्हाही उठाई, डिपेंड्स ऑन यू, पण सूर्य उठायचे आधी म्हणजे सूर्योदयाचे आधी आपण उठायला पाहिजे. हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मग पहिलं तुम्ही चहा कॉफी काही घ्यायचे आधी कोमट पाणी प्या. कोणी लिंबू पाणी पिते, कोणी आवळा घालून हे करून पाणी पिते, काही इट डिपेंड्स ऑन यू. कोण मध घालून पिते, व्हॉट एव्हर इट इज. पण उठल्यावर आधी चहा कॉफी पिऊ नका. त्याच्या आधी ग्लासभर तरी पाणी प्या. मग थोड्या वेळानं काय तुमचं चहा कॉफी पण द्या. आणि जेवण खा. आपण काय खायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि शक्यतो प्रत्येकानं व्हाईट पॉयझन म्हणतो तर आपण कमी करायला पाहिजे. काय मीठ, साखर, मैदा, ह्या 3 गोष्टी शक्य एवढ्या कमी करायच्या. तेलकट पदार्थ कमी करायचे, जंक फूड कमी करायचं म्हणते मी. आणि ड्रिंक्स वगैरे नाही, बंद करायचे. स्मोकिंग म्हणा, व्हॉट एव्हर इज इंजुरियस टू हेल्थ, हे सगळं आपण कमी करायचं. आणि रात्री छानपैकी झोपायचं. शांत झोप महत्वाची आहे. शांत झोपेसाठी सुद्धा काय करायचं, कोणाला झोप लागत नसली की तुम्ही झोपायच्या आधी गरम पाण्यानं आंघोळ करा. कोण कोण जायफळ किसून दुधात घालून पिते, त्यामुळे झोप लागते म्हणतात. गरम दूध पितात. इट डिपेंड्स ऑन यू. म्हणजे प्रत्येकाला एकच गोष्ट लागू पडेल असं नाही. स्वतःला काय लागू पडते तर बघा. झोपायचं ठिकाण शांत असू दे. तिथे जास्त कसं खूप असे लाईट आवाज वगैरे यायला नको. हे काम अँड हे असू दे. आणि मेन म्हणजे सिनियर सिटीजन्स, माझ्यासारख्या लोकांना सांगते, दिवसा झोपू नका. दिवसा झोपला की काय होते, मग रात्री झोप लागत नाही. दिवसभर तुम्ही झोपलात, सारख्या डुलक्या काढत असलात की मग रात्री कशी छान झोप लागणार तुम्हाला. त्यामुळे दिवसा शक्यतो झोपू नका. ज्यांना जरा वेळ झोप
हवी असलेले ते दुपारी वगैरे नॅप म्हणतो. नॅप म्हणजे किती 10 मिनिटापेक्षा जास्त नाहीये, तेवढी छोटीशी डुलकी म्हणतो, इंग्लिशमध्ये नॅप म्हणतो. ती छोटीशी नॅप घ्या. त्याच्याशिवाय जास्त वेळ बिलकुल झोपायचं नाही. वाचत बसा, काही करत बसा. मी कधीच दिवसा झोपत नाही, पण रात्री मला 9:30 वाजले की झोप यायलाच लागते, डोळे बंद व्हायलाच लागतात. त्यामुळे दिवसा आपण झोपलं नाही, बिझी असलो, आणि व्हेरी इम्पॉर्टंट, झोपायचे 2 तास आधी तरी जेवायचं रात्रीचं. आणि रात्रीचं जेवण जरा हलकंसं घ्या. मुगाच्या डाळीची खिचडी चालेल, पोळी भाजी खा, व्हॉट एव्हर इट इज, पण हेवी जेवण घेऊ नका रात्री. लाईट घ्या आणि झोपायचे 2 तास आधी आपलं जेवण व्हायला पाहिजे. आणि 2 तास आधी आपण स्क्रीन बघायचं नाही. हे एवढं फॉलो केलात का नाही, आपण डॉक्टरकडे जावं लागत नाहीये. ते आपल्या कंट्रोलमध्ये नसलेलं कुठलाही काही झालं की त्यावेळी जायचं नाही. ते सहसा आपल्याला डॉक्टरकडे जावं लागत नाही. बीपी, शुगर हे काही होत नाही. जे काही खायचं, केवढं खायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. आपल्याला काय सोचते नाही हे आपण जरा स्वतःचे डॉक्टर आपण स्वतः झालो की आपल्याला डॉक्टरकडे जायची वेळ नाही येत. बघा तरी करून, आणि मला तुमच्याकडनं कॉमेंट्स पाहिजे, तुम्हाला काय वाटते ह्याच्याबद्दल. हॅव ए गुड डे.